Welcome to second AV, part number 2 of the poem. Okay, we'll start actual poem. What is given here? There is another sky. तर अजून एक आकाश तुझ्यासाठी आहे, अजून एक संधी तुझ्यासाठी आहे, असा त्याचा अर्थ होतो. अजून एक अमर्याद अशा गोष्टी तुझ्याकडे आहेत असं तिला म्हणायचं आहे. तर पत्राच्या माध्यमातून कवयित्री त्या ठिकाणी आपल्या ह्या लहान भावाला त्या ठिकाणी संबोधते आहे की तू घरी परत यावं. ती म्हणते की देर इज अनदर स्काय एव्हर सेरीन अँड फेअर. पुन्हा एक मोठं मोकळं आकाश आपल्यासाठी आहे. एव्हर सेरीन, सेरीनचा अर्थ होतो पीसफुल अँड काम. अतिशय शांत, अतिशय सुंदर असं आकाश तुझ्यासाठी आहे की जे अतिशय निरभ्र आहे, अतिशय सुंदर आहे, अतिशय नयनरम्य आहे. अँड देर इज अनदर सनशाईन. आणि पुन्हा एकदा एक नवीन सूर्यप्रकाश जो आहे, एक नवीन तेज जे आहे सूर्याचं त्या ठिकाणी ते आता उगवणार आहे. दो इट बी डार्कनेस देअर. तर एकदा अंधार होता, पण त्या अंधारातून पुन्हा एकदा एक नवीन सूर्यप्रकाश जो आहे, एक नवीन सूर्य उगवणार आहे. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट. ती म्हणते की चिंता करू नकोस तू त्या ठिकाणी की जे फेडेड फॉरेस्ट आहेत, की जे जंगल आहे ते जंगल संपलेलं असलं तर त्याची चिंता करू नकोस. ऑस्टिन, ऑस्टिन असं त्या भावाचं नाव आहे तिच्या, एमिलीज यंगर ब्रदर ऑस्टिन. तर ती पुन्हा एकदा म्हणते की ते जे जे निघून गेलेले त्याचा तू विचार का करतोयस. नेव्हर माइंड सायलेंट फील्ड. त्या शांत शेतांचा विचार का करतोयस. हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट. त्या ठिकाणी इथे एक छोटंसं आपलं जंगल आहे, छोटंसं आपलं एक घर आहे. हुज लीप इज एव्हरग्रीन. की ज्या जंगलातली पानं कायम हिरवीगार आहेत, या घरातले माणसं कायम हिरवीगार आहेत. हिअर इज अ ब्रायटर गार्डन. ती म्हणते की इथे सुंदर असं ही बगीचा आपला जो आहे, आपला बाग जो आहे तो सुंदर फुललेला आहे. वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. की ज्या ठिकाणी कुठेही फ्रॉस्ट जे आहे कुठेही त्या ठिकाणी वेन टेम्परेचर इज बिलो 0°C अ थिन लेअर ऑफ आईस फॉर्म्स ऑन द ग्राउंड अँड अदर सर्फेसेस. तर त्या ठिकाणी जी बर्फाची चादर आहे, म्हणजे कुठेतरी जो डेडनेस असतो, एक ज्याला आपण वृक्षता म्हणतो, तर ती म्हणते ह्या बागेमध्ये कुठे अशी वृक्षता तुला दिसणार नाही. इथे छान सूर्यप्रकाश आहे, छान फुललेली बाग आहे. इन इट्स अनफेडिंग फ्लावर. त्यातली जी फुलं आहेत त्यांचा कधीही रंग न जाणारी फुलं आहेत. अतिशय रंगीबिरंगी अशी फुलं या ठिकाणी बागेत फुललेली आहे. आय हिअर द ब्राईट बी हम. मला ऐकायला येते की त्या ठिकाणी सुंदर अशी ती जी मधमाशी आहे तिची छान असं तिचे गुणगुणणं आहे ते मला ऐकायला येते. प्रिथी माय ब्रदर. प्रिथीचा अर्थ होतो प्लीज. अँड आर्कॅइक वर्ड हा एक जुना शब्द आहे जुन्या कवितेमध्ये, म्हणून ती आपल्या भावाला म्हणते प्लीज माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. तू ह्या माझ्या बागेमध्ये, माझ्या ह्या घरी तू पुन्हा एकदा परत ये. काही असू देत, किती अडचणी असतील तुला, तू इथून परत ये. तुझी सगळी वाट बघतायत. आणि अशा पद्धतीने कुठेतरी विनंती त्या ठिकाणी ही कवयित्री जी आहे ती करते आहे. तर ह्या कवितेचा गोषवारा जो आहे तो आपण पुन्हा एकदा बघूया. देर इज अनदर स्काय इज अ पोएम्स सेंड बाय द पोएट इमिली डिकिन्सन. ही कविता जी आहे ती मुळातच त्या ठिकाणी इमिली डिकिन्सन यांनी लिहिली आहे. अलॉंग विथ अ लेटर टू हर ब्रदर ऑस्टिन. आपल्या लहान भावाला या ठिकाणी नाव आलेलं आहे त्याचं. ऑस्टिन नावाचा हा जो भाऊ आहे, एक लहान भाऊ आहे तिचा, आणि त्याला उद्देशून ही कविता त्या कवितेने लिहिली आहे. हु वॉज स्टेईंग अवे फ्रॉम होम. की जो घरापासून दूर राहतो आहे कुठेतरी. ही माईट हॅव फेस सम सॅडनेस ऑर कन्फ्युजन. कदाचित तो दुःखामध्ये असेल, कदाचित काहीतरी झालं असेल. अँड वॉज अनेबल टू हँडल इट अलोन. आणि त्याला एकट्याला ते सगळं काही परिस्थिती सांभाळता येत नाही. कदाचित तो निराशेमध्ये असेल, त्याला काही अडचणी असतील. सो इमिलीज पोएम वॉज इंटेंडेड टू सपोर्ट हिम बाय प्रेझेंटिंग अ ब्राईटर साईड ऑफ लाईफ. आणि म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी एक ब्राईट साईड जी आहे ती त्या भावाला सांगते आहे, तुला अडचणी असतील, तुला प्रॉब्लेम असतील, तू आम्हाला सांग, आम्ही त्या प्रॉब्लेम सोडू, पण तू घरी परत ये, आम्ही तुझी वाट बघत आहोत. दिस पोएम इज अ सॉनेट कॉम्प्रायझिंग ऑफ 2 स्टांजाज. या ठिकाणी ही जी कविता आहे ही 2 कडव्यामध्ये दिसते आपल्याला. हे पहिले जे कडवे आहे ते आहे फर्स्ट स्टांजा इज ऑफ 8 लाईन्स अँड सेकंड स्टांजा इज ऑफ 6 लाईन्स. तर याला त्या ठिकाणी पेट्रार्कन टाईप ऑफ सॉनेट असं म्हणतात. 8 आणि 6 या 14 ओळींची अशी ही कविता आहे. द पोएम इज अ सॉनेट कंप्रायझिंग ऑफ 2 स्टांजा, वन ऑफ 8 लाईन्स कॉल्ड ऑक्टेव अँड अनदर ऑफ 6 लाईन्स कॉल्ड सेस्टेट. तर सेस्टेट आणि ऑक्टेव असं हे 8 आणि 6. In its presentation of nature and its glorification of the beauties of nature, it resembles Shakespearean sonnet. तर कुठेतरी एक निसर्गाचा आधार घेऊन त्या ठिकाणी ह्या कवितेला एक वेगळा अर्थ द्यायचा प्रयत्न कवयित्रीने केलेला आहे. The tone of the poem is very encouraging to as the poet compares 2 places, there and here. तर ही जी कविता आहे या 2 जागा, म्हणजे ते आणि हे, ती जागा आणि ही जागा, अँड सजेस्ट हर ब्रदर टू शिफ्ट फ्रॉम देअर टू हिअर टू गेट सॉलेस. आणि त्याला कुठेतरी एक
चांगुलपणा मिळावा, एक विरंगुळा मिळावा म्हणून त्या ठिकाणी ती बोलवते आहे. अकॉर्डिंग टू द पोएट देर इज माइट there might darkness and gloom all around since that is the worldly place. तर त्या ठिकाणी ती म्हणते की कदाचित त्या ठिकाणी खूप अंधार असेल, एक नैराश्य असेल. शी इन्व्हाइट्स हर ब्रदर टू कम हिअर विच इज हेवनली प्लेस विथ एव्हरग्रीन फॉरेस्ट. आणि म्हणून ती म्हणते की तू इकडे ये, की इथे छान अशा स्वर्गीय असं सुंदर असं जंगल आहे, सुंदर अशा बाग बगीचे आहेत, अनफ्लेडिंग फ्लावर्स अँड हमिंग बीज. त्या ठिकाणी सुंदर अशा मधमाशा आहेत, छान अशी फुलं आहेत. There is a positivity everywhere and that can easily help the brother to come out of the miseries he is troubled with. आणि अनेक त्या ठिकाणी अशा पॉझिटिव्ह गोष्टी इथे आहेत की ज्या पॉझिटिव्ह गोष्टीमुळे कदाचित तुझं मन बदलेल, तुला बरं वाटेल, तू आमच्याकडे पुन्हा एकदा इथे ये, तुझ्या सगळे दुःख जे आहे, तुझ्या सगळ्या चिंता ज्या आहेत, तुझ्या सगळ्या काळज्या ज्या आहेत, तुझं सगळं जे काही तक्रारी आहेत त्या ते इथे दूर होतील, तू इकडे परत ये. दिस एव्हरलास्टिंग अपील ऑफ द हेवनली प्लेस दॅट इज वन्स ओन होम गिव्ज द पोएम अ हायमन लाईक क्वालिटी. तर एक प्रकारे छान अशी एक क्वालिटी ह्या ठिकाणी दिलेली आहे आणि कुठेतरी एक वेगळ्या उदात्त हेतूने त्या ठिकाणी ही कविता पुढे आलेली आहे. इमिली डिकिन्सन डेलिबरेटली क्रिएट्स अन इमेज ऑफ अ वॉर्म अँड पीसफुल गार्डन इन द सेकंड स्टांजा. सेकंड स्टांजामध्ये त्या ठिकाणी एक अशी सुंदर बाग या ठिकाणी कवितेने रेखाटलेली आहे. वेअर देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ फॉरेस्ट दॅट रिप्रेझेंट डार्कनेस अँड पेन. This is to convince her brother the possible solution of his suffering, and it is not difficult to achieve if he comes back from Boston to Amherst, their hometown. तर ती पुन्हा आपल्या होमटाऊनला जर तो आला तर कदाचित त्याला वेगळं काहीतरी पाहायला मिळेल असे ती म्हणते आहे. वेअर दे हॅव स्पेंट अ लॉट ऑफ हॅपी टाइम्स टुगेदर, की ज्या ठिकाणी त्यांनी चांगला वेळ एकत्रित कुटुंबात घालवलेला आहे. आणि कुठेतरी या प्रकाशाच्या बाजूला तू यावंस असं ती कवयित्री आपल्या भावाला म्हणते आहे. ॲट द एंड शी रिक्वेस्टेड हर ब्रदर टू कम बॅक टू हर गार्डन ऑफ ब्लिस. ती शेवटी आपल्या भावाला म्हणते की ही जी बाग आहे ही एक अतिशय सुंदर बाग आहे, आशीर्वादित बाग आहे. विथ शॉर्ट लाईन्स ब्राईट इमेजेस शी प्रेझेंटेड अन आयडियल वर्ल्ड व्हेअर एव्हरीथिंग अपिअर्ड फेवरेबल. की अतिशय सुंदर एक प्रकाशमय जग जे आहे, अंधाराकडनं प्रकाशाकडे नेणारं हे जग जे आहे ते रेखाटले तिने शेवटच्या कडव्यामध्ये रेखाटलेलं आहे. देअर लाईट द अपील ऑफ द पोएम विच कुड बूस्ट द मॉरल ऑफ अ पर्सन. आणि त्या ठिकाणी कुठेतरी ह्या कवितेमध्ये एक वेगळ्या अंगाने का होईना त्या ठिकाणी एक मनोबल जे आहे कवीचं जे ते दिसतं आपल्याला. आणि कुठेतरी एक मनोभूमिका जी आहे आपल्या भावाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याची जी मनोभूमिका आहे त्या ठिकाणी तिने मांडलेली आहे. विकंड बाय द सर्कमस्टन्सेस सॅड मोमेंट्स माईट हॅपन इन लाईफ बट रेमेडीज फॉर देम डिड एक्झिस्ट. ती म्हणते की जीवनामध्ये दुःख त्या ठिकाणी येत असतात, पण त्या ठिकाणी त्याला उपाय आहेत ना, उपायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण ते दुःख विसरायचं असतं. आणि अशा पद्धतीने ती म्हणते की एमिली द लव्हिंग सिस्टर वॉन्टेड टू मेक हर ब्रदर रिअलाइज दॅट विथ द हेल्प ऑफ हिज शॉर्ट बट ब्युटिफुल पोएम हॅव्हिंग अन इन्स्पायरिंग अँड होपफुल टोन शी इन्व्हाइट्स हर ब्रदर टू कम टू हर गार्डन दॅट इज अ क्लिअर हिंट दॅट दिस वर्ल्ड शी क्रिएट्स इन अर इमॅजिनेशन. आणि आपल्या ह्या काल्पनिक अशा कुठेतरी तिने ही रेखाटलेली त्याची जी बाग आहे म्हणजे तिचं घर आहे त्या घरी त्याने परत यावं आणि पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात त्याने करावी. आणि अशा आशावादी दृष्टिकोनातून तिने आपल्या भावाला परत बोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि कुठेतरी ही कविता अशा पद्धतीने देर इज अनादर स्काय, एक पुन्हा एक संधी आहे, पुन्हा एक अपॉर्च्युनिटी आहे. एव्हर सेरीन अँड फेअर अँड देर इज अनादर सनशाईन. इट इज दो इट बी डार्कनेस देअर नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन, नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स. हिर इज अ लिटिल फॉरेस्ट हुज लीप इज एव्हरग्रीन. हिर इज अ ब्रायटर गार्डन वेन नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. In its unfading flower, I hear the bright breeze hum, Prithi, my brother, into my garden come. आणि कुठेतरी एक नैराश्यमय जीवनातून तू आशेच्या जीवनाकडे यावंस आणि कुठेतरी चांगलं अपेक्षा तिने केलेली आहे आपल्या भावाकडनं की त्याने परत येऊन एक नवीन जीवनाला सुरुवात करावी. आणि अशा प्रकारे ही बाग जी आहे ती रंगीबरंगी फुलांची आहे, उत्साहाची आहे, उमंगाची आहे, उमेदीची आहे. आणि हे उमेद जी आहे ती त्या घरामध्येच आहे. आणि म्हणून ती म्हणते की पुन्हा एकदा आपण एकत्र येऊया, तुझे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील, पण त्यासाठी तुझी येण्याची आम्ही वाट बघत आहोत. आणि म्हणून ती पुन्हा एकदा संधी आपल्या ह्या भावाला देण्याचा प्रयत्न करते आहे. अशा प्रकारे ही कविता जी आहे देर इज अनादर स्काय ती आपण बघितली. पुढे आपण ब्रेन स्टॉर्मिंगकडे आपण वळूया, काय त्या ठिकाणी दिलेलं आहे ते पुढच्या भागात आपण त्या ब्रेन स्टॉर्मिंगकडे पण वळूया. इथे आपण थांबूया.